हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचे. आफ्टरनून व्लॉगमध्ये म्हटलं तरी चालेल, कारण इव्हनिंगचा टाईम झाला तेव्हा मी उठली. आफ्टरनूनला झोपले होते तर थोडे, म्हणजे आज बऱ्याच दिवसानंतर आराम केला मी थोडा. तर सार्थक मी उठवलं की तुला व्लॉग शेअर करायचा होता, उठ मम्मा, म्हणून मग मी उठले. आता बेड थोडं आवरून घेते आणि बेडवर पडून आहेत थोडे ओले कपडे, जे आज सार्थकने लवकरच आणले होते. मी ड्रायसुद्धा नव्हते केले, तर आता घड्या करून ठेवत आहे. पण वाटलं थोडे ओलसरच आहे तर परत मी तिथे राहू दिले. बेडवर सुकलेले घड्या केल्या. तर आता जात आहे बाहेर. आज बाहेरसुद्धा जायचं होतं आणि ब्लॉग शेअर करायचा होता. मग बाहेर जायला वेळ होणार होता, मग थोडाच ब्लॉग शेअर केला आणि निघालो बाहेर. आणि बाहेरची तसंच झालं, म्हटलं ब्लॉग शेअर करते. तर खूप जास्त ऊन होती, सार्थकसुद्धा पकडत नव्हता कॅमेरा, आणि मग मलासुद्धा चांगलं वाटलं नाही, राहू दिलं मग मी. तर इकडे किचनचं सगळं आवरून घेतलं आहे, तेच तुम्हाला दाखवते होते. सगळं किचनचं आवरून घेतलं आहे आणि सार्थकलाच झाडू मारायला लावला होता आणि सार्थक बाहेर जायचं होतं म्हणून आनंदाने झाडू मारला. तर हे बघा, आता चाललं आहे बाहेर. डायरेक्ट घरी आल्यावरच तुम्हाला दाखवते. तर आता चाललेली आहे मी घरी. थोडा वेळ झाला, कारण आणि थोडा वेळ म्हणजे 5-10 मिनिट झाले. आणि मग सार्थक रस्त्याने शूट करतच नव्हता, त्याला कंटाळा येत होता खूप, तर त्याने काही शूट केलंच नाही. मग थोडंसं मी केलं तुमच्याबरोबर आणि मग आता आली घरी. तर आल्याबरोबर पार्लरमध्ये एक ॲब्रो होती, ते ॲब्रो केली आणि आता म्हटलं चला तुम्हाला सांगते, तुमच्याबरोबर शेअर करते थोडं. तर आता बसले होते. आता ब्लॉग खूप छोटा तुमच्याबरोबर छोटासा झाला. म्हटलं आता घरचे कामंसुद्धा माझे आवरून झाले होते. आता बसले बाहेरून येऊन. तिकडचा ब्लॉग शेअर करायचा होता, तो राहूनच गेला. बाहेर गेलं की बाहेरच्या गोष्टीमध्येच म्हणजे वेळ चालला जातो, त्याच्यामुळे तुमच्याबरोबर बाहेरचा ब्लॉग शेअर करणं झालं नाही. आता आयब्रो केली एक, तेव्हासुद्धा लक्षात आलं होतं की राहून गेला. म्हटलं चला आता तरी थोडासा कंप्लीट करून घेऊया. तर सार्थक गेला आलेल्या ट्युशनमध्ये. आणि आमच्या तिकडे आता कसं लास्ट आहे जूनचं, म्हणजे जूनचं हे आता पावसाळा जरी स्टार्ट होत आहे, पण आता खूप गरमी आहे या महिन्याला. त्याच्यामुळं मी गळ्यातलं काढूनच ठेवलेलं आहे. आणि कारण मग खूप जास्त गरमीमुळं इथे खूप जास्त घाम होतो किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करायच्या वेळेस, म्हणून मी आता इतक्यात काही घालतच नाही आहे. तर थोडं बरं वाटतं, म्हणजे कारण खूप जास्त गरमीपासून हे आहे, गरमी असली की खूप जास्त गळ्यात खाजवल्यासारखं होतं, म्हणून ते मी घालत नाही आहे. आणि आठवड्यातून आज पहिला दिवस आहे जो मी खूप आराम केला. म्हणजे झोपली होती तर तुमच्याबरोबर तेव्हापासूनचा तर आत्तापर्यंत छोटासाच ब्लॉग केला, पण तरीही केला, कारण झोपले होते. म्हटलं चला आता थोडं लेटून घेऊया, नंतर मग ब्लॉग तर तुमच्याबरोबर शेअर करायचा होता, तर म्हटलं चला सुरुवात इथूनच करूया. मग झोपेतून उठल्या ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला, कारण झोपायच्या आधी कामावरून झोपून गेले होते. खूप जास्त वाटत होतं इतक्या दिवसानंतर आराम नाही केला, म्हणून थोड्या वेळ झोपावं. तर चांगलीच 1 तास झोप लागली होती. मग सार्थकने उठवलं मला. नंतर मग तोच म्हणाला की तू दुपारी इव्हिनिंगला ब्लॉग शेअर करणार होती. तर म्हटलं हो. मग उठले मी आणि मग तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केला. तर चला मग आता भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण आता करायचा आहे स्वयंपाक. आणि किचनमध्ये कॅमेरा स्टँडवर ठेवते, पण तिकडे किचनमध्ये म्हणजे मी छोटा लाईट लावलेला आहे. मोठा गेला तेव्हापासून मोठा काही लावलाच नाही, तर अंधार राहते, व्यवस्थित शूट होत नाही, म्हणून मी रात्रीचं किचनमध्ये करत नाही. तर मग आता किचनचंच काम आहे, मला स्वयंपाक करायचा आहे, तर तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केला असता. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी इतकंच. बाय.